ती चौकशीच्या पद्धतीने होईल। सामाजिक न्याय विभाग अमरावतीच्या वतीनं अनुदानित बचत गटांना ट्रॅक्टर वाटप करण्यात आलं। यावेळी काँग्रेसच्या नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर सुद्धा उपस्थित होत्या। त्यांनी ट्रॅक्टर वितरण केल्यानंतर स्वतः ट्रॅक्टर चालवला। यानंतर नगरमधून एक अतिशय धक्कादायक बातमी आहे। अहमदनगरमध्ये पकडलेल्या बिबट्याला वन विभागानं चक्क चपात्या खायला घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। लोणी गावात एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। मात्र या बिबट्याची सध्या उपासमार सुरू आहे, कारण कामचुकार वन विभाग अधिकाऱ्यांनी मांसाहारी बिबट्याला चक्क चपात्या खायला घातल्या। त्यामुळे वन विभागाच्या कार्यालय परिसरात पिंजऱ्यात बंद बिबट्याचे हाल सुरू असल्याचं वास्तव समोर आलं। याबद्दल वन कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाते। अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बिबटे धुमाकूळ घालताना दिसत आहेत। वन विभाग खरं तर यांना जेरबंद करतं आणि जेरबंद केल्यानंतर या बिबट्यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी देखील वन विभागाची असते। आता मी लोणी येथील वन विभागाच्या कार्यालयामध्ये आहे आणि हा जो पकडलेला बिबट्या आहे याला जवळपास 4 दिवस झालेत याला पकडलेला आहे। मात्र तो 4 दिवसापासून त्याची उपासमार होते आणि अक्षरशः त्याला चपात्या खाऊ घातल्या जात आहेत। आपण जर बघितलं तर हा जर बिबट्या याचा जे भक्ष्य आहे हा मांसाहारी प्राणी आहे आणि त्याला खरं तर मांस खाऊ घातलं पाहिजे असतं आणि वन विभागाला तशी तरतूद देखील केलेली असते। मात्र वन विभाग कुठेतरी हलगर्जीपणा करताना दिसतंय आणि या बिबट्याची उपासमार होते। या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार देखील दाखल केली आहे। काय तुमचं म्हणणं आहे आणि काय तक्रार तुम्ही दाखल केली आहे? मी सकाळी माझ्या कामानिमित्त सामाजिक वनीकरण राहताचे इरिगेशन बंगल्याजवळ कार्यालय इथे आलो होतो। त्यावेळेस मला इथं कोणी गार्ड नसताना एक पिंजरा आढळून आला। मी पाहिला असं त्याच्यात बिबट्या दिसला आणि बिबट्याला चपाती टाकलेली दिसली। तर त्यानंतर मी पोलीस स्टेशनला कळवलं आणि पोलीस स्टेशनकडून मी लेखी कागद घेतला। त्यानंतर मी वन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना फोन केले। संबंधित वन विभागाचे अधिकारी प्रतिभा सोनवणे, गाढे आणि सुनील मेहरे इथले या कोणीही फोन उचलला नाही आणि त्यामुळे या बिबट्याला 3-4 दिवसापासून इथं बंदिस्त केलेला आहे। हा वन्य प्राणी असून या वन्य प्राण्याला त्याच्या प्रोटोकॉलप्रमाणे खाद्य वगैरे दिलं पाहिजे, त्याला पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, परंतु इथं गार्ड नाही, त्या पिंजऱ्याला कुलूप नाही आणि इथं 50 फुटावर शाळेतील मुलं खेळत दिसले। तर त्यामुळे त्यांच्या जीव हा जर सुटला तर त्याच्या हिंस्र प्राण्याच्या आघातामुळे या वन्य प्राण्याच्या आघातामुळे मनुष्य प्राण्याला हानी पोहोचू शकते। याची जबाबदारी वन विभागाने उचललेली नाही। जर वन विभागाला पकडलेले बिबटे जर सांभाळता येत नसेल तर त्यांनी हे जे बिबटे आहेत ते किमान दुसरीकडे जंगलामध्ये सोडणं गरजेचं आहे। हरीश देमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। नशीब त्या बहादराने गवताची पेंडी टाकली नाही। सगळंच अवघड आहे। वळत पुढच्या बातमीकडे। गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका शालेय विद्यार्थिनीने एका रोड रोमिओची तुफान धुलाई केली। या रोड रोमिओवर छेडछाडीचा आरोप करण्यात आला। या विद्यार्थिनीने संबंधित तरुणावर छेडछाड केल्याचा आरोप करत भर रस्त्यात पट्ट्यानं बेदम मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। दरम्यान या घटनेनंतर छेडछाड करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। बरं झालं अद्दल घडवली।